घटना आहे गौराबाईची. गौराबाई निळकंठ पाटील, वय वर्ष 60. नाव घेताच गावातल्या वयोवृद्ध महिलांना आठवण येते ती त्यांच्या गोड बोलण्याची, संयमी स्वभावाची. ज्या कोणी त्यांना ओळखलं त्यांनी कधीच त्यांच्या तोंडून कडू शब्द ऐकले नव्हते. फारसं कुणात मिसळणं त्यांना आवडत नसे, पण पूजापाठ, देवभोळेपणा आणि घरगुती शांती हेच त्यांच्या आयुष्याचं केंद्र होतं. कधी शेतात जात नसलेल्या गौराबाईंना शेतीची फारशी गती नव्हती. त्यांना घर आणि देवघर याचंच विशेष आकर्षण. पण दीप अमावस्येच्या निमित्तानं त्या दिवशी पहिल्यांदा गेल्या शेत शिवारात आणि पुन्हा कधीच परतल्या नाहीत. गौराबाईचं कुटुंब मूळतः मध्यमवर्गीय. 2 मुलं, दोघंही लग्न झालेली. मोठा मुलगा बँगलोरमध्ये IT मध्ये कार्यरत, तर छोटा मुलगा गावातच हतूरमध्ये राहत असलेला. काही वर्षापूर्वी गौराबाई शहरात मुलासोबत राहत होत्या. वयोवृद्ध झाल्यानंतर दोघंही निळखंड आणि गौराबाई वेगळे वेगळे राहत होते. पण गावच्या घराची, जमिनीची काळजी घेण्यासाठी गौराबाई काही दिवसापूर्वीच पुन्हा हातूरला आल्या होत्या. असंही आयुष्य जिथे गेलंय तिथूनच बाहेर जाऊन राहणं त्यांना काही आवडत नव्हतं. आपलं गाव, आपली माणसं सवय होऊन जाते, त्यामुळे त्या घरी आल्या होत्या. हे कुटुंब वरून पाहता एकत्रित वाटत असलं तरी आतून अनेक वर्षाची उसवलेली वीण होती. संवाद कमी झाला होता. कधी सलग काही दिवस भांडणं होत असे, मुलांसोबत नाही तर त्या वृद्ध दाम्पत्याचे. गौराबाईंनी आपल्या दोनही मुलांना चांगल्या शिक्षणासाठी झटून वाढवलं. घरात पैसे कमी पडले तरी कधी पुस्तकांची कमतरता जाणू दिली नाही. विशेषतः मोठ्या मुलाला शहरामध्ये IT क्षेत्रात स्थिर होईपर्यंत त्यांनी निळकंठरावांच्या मदतीने सगळं सावरलं. मुलांमध्ये सुसंवाद होता, पण आई वडिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. एक जण गरजेच्या वेळी मदतीला यायचा तर दुसरा व्यस्त राहायचा. पण गौराबाई नेहमी म्हणायच्या, मुलं आपली आहेत, वेळ आली की धावत येतात. या आशेवर त्यांनी सर्व झेललं. पण शेवटी काय मिळालं? 69 वर्षीय निळकंठ भीमराव पाटील हे गावातल्या थोड्या अबोल आणि तरेवाई वृत्तीचे गृहस्थ. शांतपणा, मनातली दुःख कधीच बाहेर पडले नाही. शेतकऱ्याचं आयुष्य, कर्ज, मुलांचं दूर जाणं, पत्नीचा सहवास कमी होणं आणि यामुळे त्यांचं मन अधिक कठीण होत गेलं. त्यांच्याच घरात ते एकटे पडले होते. याचा परिणाम त्यांच्या मनावर खूप झाला. गावकऱ्यांना असं जाणू लागलं की ते निळकंठराव कधीही कुठेच एकटेच असतात. ते कोणाशी फार बोलत नाही, पण त्यांच्या डोळ्यात एक प्रकारचा राग असतो. गौराबाई परत गावात आल्यावर रोज किरकोळ वाद होऊ लागले. तू पुन्हा का आलीयस? शेतात कधी आली नाहीस, आज का आलीयस? असा प्रश्न निळकंठराव गौराबाईंना वारंवार विचारत असत. 20 जुलै 2025 दिवाळीच्या आधीची दीप अमावस्या. गावात पूजेसाठी महिलांची लगबग सुरू होती. गौराबाईंनी सकाळी घरात नैवेद्याची तयारी सुरू केली आणि मग स्वतःहून शेतात जाण्याचं ठरवलं. त्यांनी देवासाठी नैवेद्य घेऊन शेताच्या दिशेने पावलं वळवली. त्यांच्या मनात देवाप्रती श्रद्धा होती, पण निळकंठरावांच्या मनात अजूनही रागाचं लाटच होती. कधी शेतात न येणारी आज आलीस? त्यांनी तिरसटपणे विचारलं. तुला तर नाही ना आवडत? ना गाव, ना शेत, ना इकडं घराकडे राहायला, मुलांकडे निघून जाते. आणि मग काय? यावरून वाद सुरू झाला. सुरुवातीला शब्दाच्या फटकाऱ्यांवर, नंतर हात उगारले गेले. कोणाच्या तरी नजरेनी त्यांना पाहिलं असतं तर सहज वाटलं असतं की हे कुठल्या क्षणी टोकाला जाईल, आणि अगदी तसंच झालं. निळकंठ पाटील यांच्या रागाने मर्यादा ओलांडल्या. जवळच पडलेली फरशी त्यांनी उचलली आणि रागाच्या भरात थेट गौराबाईंवर जोरात घातली. डोक्यात जबरदस्त प्रहार झाला आणि त्या खाली कोसळल्या. पण निळकंठ थांबले नाही. त्यांचा राग, ताण आणि मानसिक खोल दुःख एका क्षणात बाहेर पडलं आणि ते शांत करायचं सोडून त्या आणखीन निळकंठरावांना उत्तर देत होत्या. त्यामुळे त्यांच्यात अजून विस्फोट होऊन त्यांनी गौराबाईच्या चेहऱ्यावर इतके प्रहार केले की ओळखणंही अशक्य झालं. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गौराबाई, त्यांच्या हातातील नैवेद्य मातीत मिसळलेलं. या प्रहारामुळे त्यांच्या चेहऱ्याचा चेंगरा मेंगरा झालेला.
निळखंड पाटील मात्र थांबले नव्हते. ते प्रहार करत राहिले. जणू त्यांना कुणीतरी आतून ओरडून सांगत होतं, थांबू नकोस, संपव तिला, कायमचं शांत. साधा अबोल निळखंड आज एक क्रूर राक्षसी रूप घेऊन उभा होता. त्याचं कारण कुठलंही एक नव्हतं. ते होतं वर्षानुवर्ष साचलेला ताण, दुरावा, असमाधान आणि एकटेपणा. निळखंड पाटील रस्त्याच्या कडेला जाऊन बसले होते. काही शेतकरी आणि गावकरी जवळ गेले. तर ते फक्त पुटपुटले, मला अजून पोलीस का घेऊन जात नाहीयेत. मग तिथे असलेल्या लोकांनी विचारलं, काय बोलताय, काय झालं? आणि त्याचं उत्तर ऐकून सर्व लोक थक्क झाले. पूर्ण गावाला ही घटना जशी समजली तसं संपूर्ण वातावरण सुन्न झालं. कोणीतरी शांतपणे बसलेलं पाहिलं की वाटतं हा माणूस कदाचित गुन्हेगार नाही. विजापूर नाका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शवविच्छेदनासाठी गौराबाईचं पार्थिव नेण्यात आलं. त्यांची मुलं एकमेकांना पाहत होती पण बोलू शकत नव्हती. निळखंडरावांना अटक करण्यात आली. ते शांत होते, नेहमीसारखे. गावात मात्र अजूनही एकच चर्चा, अबोल माणूस इतका क्रूर कसा झाला? ती घटना एका कुटुंबाच्या नात्यात गुदमरलेल्या तणावाची आहे. या गुन्ह्याचं खरं कारण एकाच घटनेत नव्हतं. ते होतं वर्षानुवर्ष रस्त्यावर टाकलेला संवाद, मनात साचलेली दुःख होती. गौराबाईंनी अखेरच्या क्षणी देवासाठी नैवेद्य केला होता, पण त्यांच्या शेवटच्या श्वासात ते नैवेद्य जमिनीवर पडून गेलं आणि त्यांच्या आयुष्याचं पूजन त्यांच्या नवऱ्याच्या हातून रक्तानं माखून संपलं. या घटनेतून आपण काय शिकावं? पती पत्नी, आई वडील आणि मुलं यांच्यातील संवाद खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा नात्यामध्ये गप्पांची जागा गप्प शांततेने घेतली जाते तेव्हा तिथे गैरसमज, राग आणि तणाव साचत जातो. वृद्ध आई वडिलांना केवळ जबाबदारी समजून दुर्लक्षित केल्यास त्यांच्या मनात एकटेपणा आणि निराशा निर्माण होते, ज्याचा परिणाम कधीही गंभीर होऊ शकतो. जो माणूस बोलत नाही तो नेहमी शांत असेलच असं मानू नये. त्याच्या मनात काय चाललंय हे समजून घेणं गरजेचं आहे. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपल्या काय प्रतिक्रिया आहेत? मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण, दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.